धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील महापालिकेच्या सिमेंट जलकुंभ आवारात पाण्याचे डबके मोठ्या प्रमाणात साचल्याने सापांचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे कामानिमित्त येत असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन उपाययोजना राबवावी अशी मागणी केली जात आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील सिमेंट जलकुंभ परिसरात घाणीच्या साम्राज्यासह गवत आदी काटेरी झुडुपे हे देखील वाढलेले आहेत। सध्या तर पावसाळा सुरू असल्याने जलकुंभा शेजारी व आवारात मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचलेले आहेत। त्यामुळे या पाण्याच्या डबक्यांमध्ये सापांचे प्रमाण देखील वाढले आहे। त्यामुळे जलकुंभ येथे कामानिमित्त आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या पाण्याच्या डबक्यांमध्ये उतरून काम करावे लागत आहे। मात्र सध्या याच डबक्यांमध्ये सापांचे प्रमाण वाढल्याने कर्मचाऱ्यांचा जीव देखील धोक्यात जाऊ शकतो। हे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। या संदर्भाच्या तक्रारी केल्या जात असल्यावर देखील संबंधित मनपा विभागामार्फत कुठली ठोस अशी उपाययोजना केली जात नसल्याची माहिती समोर येत आहे। कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात गेल्यावर मनपाला जाग येणार की काय असा प्रश्न सध्या धुळेकरांना पडला आहे। त्यामुळे संबंधित मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जलकुंभ परिसरात उपाययोजना राबवावी अशी मागणी धुळेकरांतर्फे केली जात आहे। देवेंद्र गायकवाड, धुळे प्रतिनिधी। शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर श्रीराम पेट्रोल पंपाच्या बाजूला पाण्याची टाकी आहे। पेड भागामध्ये त्या टाकीवरनं पाणी पुरवठा होतो, परंतु पाण्याची विचारपूस करण्यासाठी मी महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर आलो। त्या टाकीवर आलो असतात त्या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा जागा नव्हती, कारण की मुरुम टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये पाय बसू राहिले। त्यानंतरून त्या पाण्याच्या टाकीवरती अक्षरशः कमरेओढलं पाणी त्या ठिकाणी जमलेलं आहे। आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी आपले महानगरपालिकेचे, त्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी आज काय खेळलं जातं आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली। त्या ठिकाणी एंट्री करताच बरोबर त्या ठिकाणी मोठा साप होता। तो साप अक्षरशः इतका मोठा होता, 5 ते 6 फुटाचा साप होता। मी स्वतः पुरावा देऊन राहिलो, त्या सापाचाही पुरावा देऊन राहिलो। त्या ठिकाणी आपले कर्मचारी काम करतात, परंतु आज ते रात्री बेरात्री सामान्य माणसांसाठी व नागरिकांसाठी ते पाणी सोडतात। आणि त्या पाण्यामध्ये आज विच्छू, काटा, साप, आज मी स्वतः घटनास्थळावर पाहिलं तर तिथं साप आढळला, साप येतात। आज आपले कर्मचारी रात्री बेरात्री ड्युट्या करतात। एखाद्या सापाने जर चावलं, आपण काही एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवाचं काही झालं तर याला सविस्तर जिम्मेदार पाणी पुरवठा व आयुक्त राहीन। आणि यांचा स्वतःचा परपंच सोडून सनी हे जनतेसाठी सेवेमध्ये काम करत राहतात। आणि त्या ठिकाणी आपले कर्मचारी यांनाच जर अशा प्रकारे जर हाल होत असतील तर सामान्य माणसाचं काय साहेब? कारण की आज धुळे शहरामध्ये आज मी या ठिकाणी पाणी गेली, पण पाणी करत असताना साहेब खूप वाईट परिस्थिती आहे। कर्मचारी त्याचा स्वतःचा जीव धोक्यात टाकून कामं करू राहिला। पण तात्काळ मी लोकप्रतिनिधींना आणि आयुक्तांना एकच सांगतो का धुळे शहरामध्ये विकासावर भर द्या, आपल्या कर्मचाऱ्यांवर थोडं लक्ष द्या, कारण की हे स्वतःचा परपंच सोडून इथं काम करत आहे आणि या ठिकाणी अशी परिस्थिती